राम कृष्ण हरी मंडळी, राम कृष्ण हरी. कसे आहात सगळे? मजेत ना? अहो, मजेतच असायला हवं. कारण ज्याच्या मनात पंढरीचा राऊळ आहे आणि ज्याच्या ओठावर विठुरायाचं नाव आहे, त्याला कशाचीच कमतरता भासत नाही. बरोबर ना? मंडळी, आज जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधायला बसले आहे, तेव्हा बाहेरच्या वातावरणात एक वेगळीच गारवा भरून राहिला आहे. खिडकीतून येणारी ती थंड वाऱ्याची झुळूक आणि अंगाला झोंबणारा तो गारवा आठवण करून देतोय की माघ महिना आता रंगात आलाय. श्रोते हो, तुम्हाला माहितीये का, आपल्या भारतीय संस्कृतीत ऋतूंना किती महत्त्व दिलंय? आता हा हिवाळाच बघा ना. थंडी म्हटलं की आपल्याला काय आठवतं? उबदार रजाई, वाफायलेला चहा आणि आईच्या हातचे गरम गरम लाडू. पण आपले ऋषीमुनी, जे त्या काळचे सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ होते, त्यांनी या थंडीचा संबंध फक्त खाण्यापिण्याशी नाही, तर आत्म्याच्या शुद्धीशी जोडला आहे. या कडाक्याच्या थंडीत जेव्हा पहाटे उठून साधं पाणीही हाताला लावायची हिंमत होत नाही, तेव्हा शास्त्र सांगतं, उठा आणि माघ स्नान करा. बापरे, ऐकूनच अंगावर काटा आला ना. पण मंडळी, या स्नानामागे एक विज्ञान आहे आणि एक संस्कारही आहे. आजचा दिवस मोठा खास आहे. आज आहे षटतिला एकादशी. नाव ऐकल्यावरच तुमच्या लक्षात आलं असेल, यात काहीतरी 6 आहे आणि काहीतरी तीळ आहेत. बरोबर ओळखलत. चिमुकला दिसणारा हा तीळ, पण त्याचे गुण मात्र पर्वता एवढे मोठे आहेत. थंडीच्या दिवसात जेव्हा त्वचा कोरडी पडते, सांधे दुखायला लागतात, शरीर आखडतं, तेव्हा हाच छोटासा तीळ शरीरात उष्णता निर्माण करतो आणि स्निग्धता देतो. पण मंडळी, आजची कथा काही विज्ञानाचा तास नाही हं. ही कथा आहे एका बाईची, जी तुमच्या माझ्यासारखीच होती, जिला देव हवा होता, पण देवाच्या लेकरांना काही द्यायची तिची तयारी नव्हती. ही कथा आहे लोभाची आणि त्यागाची. ही कथा आहे मातीचा गोळा सोन्याचा कसा होतो आणि सोन्याचा महाल असूनही पोटात अन्नाचा कण नसल्यावर काय होतं याची. त्यामुळे आता पुढचा 1 तास सगळी कामं बाजूला ठेवा. मोबाईलचं नोटिफिकेशन सायलेंट करा. नाहीतर कथेच्या मध्येच टिंग टॉंग वाजेल आणि आपला भक्तियोग भंग होईल. चहाचा कप सोबत घ्या आणि या ज्ञानगंगेत डुबकी मारायला तयार व्हा. मंडळी, आपण माणसं किती विचित्र असतो ना. आपल्याला सगळं काही हवं असतं, पण त्यासाठी किंमत मोजायची तयारी नसते. आपण देवाकडे जातो, नारळ फोडतो आणि म्हणतो, देवा, मला सुख दे, शांती दे, पैसा दे. पण देवाने जर आपल्याकडे काही मागितलं, तर आपली मूठ आपोआप घट्ट होते. मंडळी, आपले संत सांगतात की देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. पण आपला भाव कसा असतो? देह पण राहो, पैसा पण राहो आणि पांडुरंग पण भेटावा? आजची जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे, ती अशाच एका वृत्तीवर प्रहार करणारी आहे. पद्मपुराणात आणि भविष्योत्तर पुराणात या कथेचा उल्लेख आढळतो. पुलस्त्य ऋषी आणि दालभ्य ऋषी यांच्या संवादातून ही कथा उलगडते. नारद मुनी एकदा भगवान विष्णूंना विचारतात, हे नारायणा, पृथ्वीवरचे जीव इतके पाप करतात तरी त्यांना नरकात का जावं लागतं? आणि काही जीव असे आहेत जे खूप पूजा अर्चा करतात, पण तरीही त्यांना समाधान का मिळत नाही? तेव्हा भगवान विष्णू एक कथा सांगतात. ही कथा आहे एका श्रीमंत ब्राह्मणीची. श्रोते हो, कल्पनेच्या रथात बसून आपण आता जाऊया एका प्राचीन नगरात. हे नगर मोठं समृद्ध होतं. मोठमोठे महाल, रुंद रस्ते आणि बाजारपेठांनी गजबजलेलं ते शहर होतं. या नगरात एक ब्राह्मणी राहत होती. आपण तिला सोयीसाठी काकूबाई म्हणूया. काकूबाईंकडे कशाचीच कमी नव्हती. पतीच्या निधनानंतर सगळी संपत्ती त्यांच्याच हाती होती. घराच्या कोठारात धान्याच्या राशी लागल्या होत्या. तिजोरीत सोन्या चांदीचे दागिने खच्चून भरले होते. गाईगुरं, नोकर चाकर सगळं काही होतं. पण काकूबाईचा स्वभाव कसा होता? अगदीच चोख. भक्तीत त्या कधीच कमी पडल्या नाहीत.
रोज पहाटे 4 वाजता उठायचं. काकड आरती करायची. तुळशीला पाणी घालायचं. कपाळावर गंध लावून दिवसभर नारायण नारायण जप करायचा. त्यांचे नियम इतके कडक होते की एकादशीच्या दिवशी त्या पाण्याचा थेंबही घशाखाली उतरू देत नसत. उपवास, व्रतवैकल्य यात त्या कोणालाच मागे सारू शकत नव्हत्या. त्यांचं शरीर या तपश्चर्येने अगदी शुद्ध झालं होतं, तेजस्वी झालं होतं. पण मंडळी, एक मोठी गडबड होती. त्यांच्या भक्तीच्या कलशाला एक मोठं छिद्र होतं. आणि ते छिद्र होतं अदात्याचं, म्हणजेच दान न करण्याचं. काकूबाईंच्या दारात कोणी भिकारी आला तर त्या अशा संतापायच्या की विचारू नका. का रे, धडधाकट दिसतोयस आणि भीक मागतोस? जा काम कर. आज सुट्टे नाहीत, उद्या ये. सकाळी सकाळी कटकट नको, पुढे जा, असं म्हणून त्या गरिबांना हाकलून लावायच्या. घरात अन्न सडून जाईल, पण त्या कोणाला देणार नाहीत. त्यांची विचारसरणी अशी होती की हे सगळं मी माझ्या कष्टाने आणि नशिबाने कमावलंय, मग मी दुसऱ्याला का देऊ? श्रोते हो, आपल्याला समाजात अशी माणसं खूप दिसतात. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. पण काकूबाई रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणण्याऐवजी बापुले समजून हाकलून द्यायच्या. त्यांनी आयुष्यभर अनेक व्रत केली. एकदा तर त्यांनी सलग 1 महिना उपवास केला. इतकी कठीण तपश्चर्या. यामुळे त्यांचं शरीर पापांपासून मुक्त झालं. भगवान विष्णू वैकुंठात बसून हे पाहत होते. माता लक्ष्मी विष्णूंना म्हणाल्या, प्रभू, तुमची ही भक्त बघा, किती निष्ठा आहे तिची. आता तिला वैकुंठात जागा मिळायलाच हवी. तेव्हा भगवान विष्णू गालातल्या गालात हसले. ते भगवान श्रीकृष्णाचं तेच रहस्यमय हास्य. ते म्हणाले, देवी, तिने शरीर शुद्ध केलंय हे खरंय, पण तिचं मन अजूनही संकुचित आहे. तिने कधीच कोणाला अन्नदान केलं नाही. आणि जोपर्यंत हाताची मूठ उघडत नाही, तोपर्यंत त्यात परमेश्वर काहीही टाकू शकत नाही. माता लक्ष्मी म्हणाल्या, पण प्रभू, तिने तुमची एवढी भक्ती केली आहे, त्याचा काहीच उपयोग नाही का? भगवान म्हणाले, उपयोग आहे ना. तिला शरीरशुद्धीचं फळ मिळेल, पण आत्म्याच्या तृप्तीचं काय? ती परीक्षा घेतल्याशिवाय कळणार नाही. आणि मग देवाने एक लीला रचली. श्रोते हो, तो दिवस एकादशीचाच होता. दुपारची वेळ. सूर्य डोक्यावर आला होता. काकूबाईंची पूजा नुकतीच आटोपली होती. उपवास असल्याने त्या काही खाणार नव्हत्या, पण नैवेद्य वगैरे दाखवून त्या विश्रांतीसाठी ओसरीवर बसल्या होत्या. तेवढ्यात दारावर एक सावली पडली. भिक्षान देही माते, भिक्षान देही. एक अत्यंत केविलवाणा पण धीर गंभीर आवाज आला. काकूबाईंनी चमकून पाहिलं. दारात एक साधू उभा होता. फाटके कपडे, जटा वाढलेल्या, हातात एक जुनं भिक्षापात्र. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं. ते साक्षात भगवान विष्णू होते, पण अहंकाराच्या पडद्यामुळे काकूबाईंना ते ओळखता आलं नाही. काकूबाई कडाडल्या. कोण आहे रे तू? दुपारच्या वेळी झोपू पण देत नाही का तुम्ही लोक? रोज रोज काहीही कटकट. कालच तर एक जण येऊन गेला, आज तू आलास. जा, पुढे जा. साधू महाराज जागेवरून हलले नाहीत. ते शांतपणे म्हणाले, माते, मी काही धन मागायला आलो नाहीये. मी सोनं नाणं मागायला आलो नाहीये. खूप भूक लागलीये. 2 दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नाही. तुझ्या घरात अन्नाचा वास येतोय. फक्त मुठभर तांदूळ किंवा शिळी भाकरी असेल तरी चालेल. या भुकेल्या आत्म्याला तृप्त कर, तुला पुण्य लागेल. काकूबाईंचं पित्त खवळलं. पुण्य? मला पुण्याची गरज नाही. मी खूप व्रत केलीयत. आणि तुला माहितीये का, महागाई किती वाढलीये? तांदूळ काय झाडाला लागतात का? तू तरुण दिसतोयस, काम का नाही करत? फुकटचं खायची सवय लागलीये तुम्हाला. साधूने पुन्हा विनवणी केली. माते, शब्दांचे बाण नकोस मारू. भूक मोठी निष्ठुर असते. तुझ्याकडे इतकं धान्य आहे,
त्यातून मूठभर दिलं तर काय कमी होईल? समुद्रातून लोटाभर पाणी काढलं तर समुद्र आटत नाही. हे ऐकून काकूबाईंचा संयम सुटला. त्या म्हणाल्या, तुला माझं ज्ञान शिकवतोस? थांब, तुला देतेच काहीतरी, म्हणजे तुझी ही बडबड बंद होईल. काकूबाई रागाने उठल्या. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. घरात टोपल्यात फळं होती. स्वयंपाकघरात भाकरी होती. कोठारात गहू तांदूळ होते. पण त्यांचा लोभ आडवा आला. त्यांना वाटलं, या साधूला चांगलं अन्न कशाला द्यायचं? त्यांची नजर अंगणातल्या जमिनीवर गेली. तिथे एक मातीचा मोठा ढेकूळ पडला होता. रागाच्या भरात काकूबाईंनी तो मातीचा ढेकूळ उचलला आणि साधूच्या भिक्षापात्रात जोरात टाकला. घे, हेच आहे माझ्याकडे. आता जा इथून आणि परत तोंड दाखवू नकोस. साधू महाराजांनी त्या भिक्षापात्रातल्या मातीकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आलं. ते हसू करुणेचं होतं की न्यायाचं, हे काकूबाईंना कळलंच नाही. साधू म्हणाला, तथास्तु. माते, जे तू दिलंस तेच तुला परत मिळेल. ईश्वर तुझा हा दान स्वीकार करू. असं म्हणून साधू निघून गेला. काकूबाईंनी दरवाजा धाडकन लावून घेतला आणि पुटपुटल्या. मोठे आले मागायला, माती तरी फुकटचीच होती दिली देऊन. माझं काय गेलं? श्रोते हो, काकूबाईंना वाटलं की विषय संपला. पण खरा विषय तर आता सुरू होणार होता. कारण कर्म कधीच पिच्छा सोडत नाही. तुम्ही जगात काय पेराल तेच उगवणार. माती पेरली तर सोनं कसं उगवेल? मंडळी, इथे मला महाभारतातला एक अतिशय सुंदर प्रसंग आठवतोय. दान कसं असावं याचं याहून उत्तम उदाहरण नाही. एकदा अर्जुनाला थोडा गर्व झाला. त्याला वाटलं, मी एवढा मोठा योद्धा आहे आणि मी किती दानधर्म करतो. लोक कर्णालाच का दानशूर म्हणतात? मी काय कमी आहे? भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनातलं हे द्वंद्व ओळखलं. ते हसले आणि म्हणाले, पार्थ, चल, तुझी ही शंका आज दूर करूया. भगवान अर्जुनाला घेऊन एका रानात गेले. तिथे आपल्या मायेने त्यांनी 2 मोठे डोंगर तयार केले. हे साधेसुधे डोंगर नव्हते, तर ते पूर्णपणे सोन्याचे होते. कृष्ण अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, हे 2 सोन्याचे पर्वत तुला दान करायचे आहेत. अट एकच, सूर्यास्तापूर्वी हे 2ही पर्वत संपले पाहिजेत. गावाकऱ्यांना बोलाव आणि वाटून टाक. अर्जुन खुश झाला. अरे, हे तर माझं आवडतं काम. त्याने लगेच गावकऱ्यांना बोलावलं. लोक धावत आले. अर्जुनाने हातात तराजू घेतला नाही, पण तो स्वतःच्या हाताने लोकांना सोनं वाटू लागला. हे घे बाबा, हे घे माई. लोक अर्जुनाचा जय जयकार करू लागले. अर्जुन महाराज की जय! अर्जुन महाराज की जय! अर्जुन अजून वेगाने सोनं खोदून देऊ लागला. पण मंडळी, पर्वत तो पर्वतच. अर्जुन थकला, घामेघूम झाला. संध्याकाळ व्हायला आली. तरी पर्वत काही संपेना. लोकांना किती देणार? घेणारे पण थकून गेले. अर्जुन निराश होऊन कृष्णाकडे आला. देवा, हे शक्य नाही. मी खूप प्रयत्न केले, पण पर्वत काही संपत नाहीत. कृष्ण हसले. बरं, आता बाजूला उभा राहा आणि गंमत बघ. कृष्णाने कर्णाला बोलावलं. कर्णा, हे 2 सोन्याचे पर्वत बघतोयस? हे तुला दान करायचे आहेत. कर्णाने एक क्षण त्या पर्वतांकडे पाहिलं. तिथेच 2 गावकरी उभे होते. कर्ण त्यांना म्हणाला, हे बघा, हे 2ही पर्वत तुमचे आहेत. वाटून घ्या. आणि कर्ण तिथून एक क्षणही न थांबता मागे वळून न बघता निघून गेला. कृष्ण अर्जुनाकडे वळून म्हणाले, पार्थ, फरक लक्षात आला? तू सोनं देत होतास, पण तुला वाटत होतं की ते तुझं आहे. तू विचार करत होतास की कोणाला किती द्यावं. तुला त्या बदल्यात कीर्ती हवी होती. पण कर्णाने? त्याने विचारही केला नाही की हे सोनं मौल्यवान आहे. त्याने माझेपणा सोडला होता. दान देताना जो मीपणा विसरतो, तोच खरा दानशूर. मंडळी, आपल्या काकूबाईंची अवस्था अर्जुनासारखी सुद्धा नव्हती. त्या तर दानाच्या बाबतीत शून्यावर होत्या.
त्यांना वाटलं की उपवास केल्याने देव प्रसन्न होईल. पण ज्या देवाला भक्तीची भूक आहे त्याला माती देऊन त्या कशा जिंकणार होत्या? काळ सरकत गेला. काकूबाईंचं वय झालं. एक दिवस त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्म्याला घेण्यासाठी विष्णूचे दूत आले. का? कारण त्यांनी आयुष्यभर कडक उपवास केले होते. एकादशीचं व्रत कधीच चुकवलं नव्हतं. शरीराची तपश्चर्या वाया जात नाही मंडळी. काकूबाईंना एका दिव्य विमानात बसवून वैकुंठात नेण्यात आलं. काकूबाई मनातून खुश. बघा, मी म्हटलं नव्हतं, मी एवढी पुण्यवान आहे की मला डायरेक्ट वैकुंठ मिळालं. शेजारच्या त्या गंपूच्या आईला म्हणावं, बघ आता, तू साड्या वाटल्यास तरी तुला जमलं नाही आणि मी काही न देता वैकुंठात आले. मेल्यावरही स्पर्धा सुटत नाही. विष्णुदूतांनी काकूबाईंना एका भव्य महालासमोर उतरवलं. तो महाल लखलखत्या सोन्याचा होता. त्याचे खांब हिरे माडकांनी मढवलेले होते. अंगणात कल्पवृक्ष होते. दूत म्हणाले, माते, हे तुमचं घर. काकूबाईंचा आनंद गगनात मावेना. हे माझं घर? अरे वा, माझ्या तपश्चर्येचं फळ मिळालं. काकूबाई धावतच महालात शिरल्या. त्यांना आता भूक लागली होती. त्यांनी विचार केला, आता या सोन्याच्या महालात नक्कीच पंचपक्वान्नाचं जेवण असेल. श्रीखंड, पुरी, बासुंदी. तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी स्वयंपाकघर शोधलं. तिथे सोन्याची भांडी होती. त्यांनी पहिलं भांडं उघडलं, रिकामं. दुसरं उघडलं, रिकामं. धान्याची कोठी उघडली, रिकामी. पाण्याचं मडकं पाहिलं, तेही कोरडं ठाक. संपूर्ण महाल फिरून झाला, पण तिथे अन्नाचा एक कणही नव्हता. पाण्याचा थेंब नव्हता. फक्त सोनं, सोनं आणि सोनं. आता सांगा मंडळी, भूक लागल्यावर माणूस सोनं खाणार का? तहान लागल्यावर हिरे पिणार का? जर तुमच्या ताटात सोन्याची बिस्किटं वाढली तर तुमचं पोट भरेल का? नाही ना. काकूबाई हताश झाल्या. त्यांना रडू कोसळलं. हे काय, एवढं मोठं घर पण खायला काहीच नाही. ही तर फसवणूक झाली. त्या संतापाने आणि दुःखाने महालाबाहेर आल्या. तिथे त्यांना भगवान विष्णू, जे मगाशी साधू म्हणून आले होते, आता त्यांच्या मूल चतुर्भुज रूपात दिसले. काकूबाई त्यांच्या पाया पडल्या आणि म्हणाल्या, देवा, हे काय? मी आयुष्यभर तुझी भक्ती केली, कडक उपवास केले, शरीर वाळवलं आणि तू मला हे काय दिलंस? सोन्याचा महाल दिलास, पण खायला अन्न का नाही दिलंस? मी काय उपाशी मरू? भगवान विष्णू शांतपणे पण करारी आवाजात म्हणाले, माई, शांत हो. तुला जे मिळालंय ते तुझ्याच कर्माचं फळ आहे. काकूबाई म्हणाल्या, म्हणजे मी काय पाप केलं? मी तर रोज तुझी पूजा केली. भगवान म्हणाले, तू उपवास केलेस, शरीराला कष्ट दिले, म्हणून तुला हे सोन्याचं शरीर महाल मिळालं. तू माझं नामस्मरण केलंस म्हणून तुला स्वर्गलोक मिळाला. पण माई, तू आयुष्यभर अन्नदान कधीच केलं नाहीस. तू कधीच कोणाला जेवू घातलं नाहीस. काकूबाई गप्प झाल्या. देव पुढे म्हणाले, आठवतंय? काही दिवसांपूर्वी एक भिकारी तुझ्या दारात आला होता. त्याने अन्नाचा कण मागितला होता. तेव्हा तू त्याला काय दिलंस? काकूबाईंना तो प्रसंग लख्ख आठवला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मातीचा ढेकूळ? त्या अडखळत म्हणाल्या. देव हसले. हो, तू माती दिलीस, म्हणून तुला इथे सगळं काही मिळालं, पण अन्न नाही मिळालं. कारण जे तू दिलं नाहीस ते तुला कसं मिळणार? सृष्टीचा नियम आहे, ज्या हाताने तुम्ही देता त्याच हाताने तुम्हाला परत मिळतं. तू जर अन्न दिलं असतंस तर आज तुझे भांडार भरलेले असते. मंडळी, हे ऐकून काकूबाईंना स्वतःची चूक उमगली. त्या रडायला लागल्या. देवा, मला क्षमा कर. माझं चुकलं, पण आता उपाय काय? मी या स्वर्गात उपाशीच राहू का? मला परत पृथ्वीवर पाठव, मी अन्नदान करेन. देव म्हणाले,
आता पृथ्वीवर परत जाणं शक्य नाही. पण एक उपाय आहे. जर तू षटतिला एकादशीचं व्रत केलंस तर तुझी ही चूक सुधारू शकते. भगवान विष्णूंनी तो उपाय सांगितला. ते म्हणाले, माई, तू आता तुझ्या महालात जा आणि दार लावून घे. थोड्याच वेळात काही देवस्त्रिया तुला भेटायला येतील. त्या दार उघडण्याची विनंती करतील, पण तू दार उघडू नकोस. त्यांना सांगायचं, जोपर्यंत तुम्ही मला षटतिला एकादशीचं माहात्म्य आणि विधी सांगत नाही, तोपर्यंत मी दार उघडणार नाही. जेव्हा त्या तुला हे व्रत सांगतील, तेव्हाच दार उघड आणि त्याप्रमाणे व्रत कर. काकूबाई धावत आपल्या महालात गेल्या. त्यांनी आतून कडी लावून घेतली. थोड्याच वेळात बाहेरून मधुर आवाज आला. अहो, दार उघडा, आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. काकूबाई म्हणाल्या, नाही, मी दार उघडणार नाही. देवस्त्रिया म्हणाल्या, अघं, आम्ही तुला पाहण्यासाठी आलोय. तू पृथ्वीवरून आली आहेस ना? काकूबाई म्हणाल्या, माझी एक अट आहे. मला षटतिला एकादशीचं व्रत सांगा, त्याचे नियम सांगा, त्याशिवाय हे दार उघडलं जाणार नाही. त्यातील एका देवस्त्रीनं विचारलं, तुला हे कोणी सांगितलं? काकूबाई म्हणाल्या, साक्षात विष्णूंनी. मग त्या स्त्रीने होकार दिला आणि दरवाजाच्या बाहेरूनच षटतिला एकादशीची कथा आणि विधी सांगायला सुरुवात केली. श्रोते हो, आता वही पेन घ्या आणि लिहून घ्या. हेच ते मुख्य ज्ञान आहे जे आपल्याला या कथेतून घ्यायचं आहे. ती देवस्त्री काय म्हणाली? ती म्हणाली, हे माई, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला म्हणतात. षट म्हणजे 6 आणि तिला म्हणजे तीळ. या दिवशी तिळाचा वापर 6 प्रकारे केल्याने मनुष्याची सर्व पापं नष्ट होतात आणि त्याला सुख समृद्धी मिळते. ते 6 प्रकार कोणते? तर ते आहे स्नानाच्या पाण्यात तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करणे, तिळाचे उटणे शरीराला लावून मग स्नान करणे, पूजेमध्ये किंवा यज्ञात तिळाची आहुती देणे, स्वाहा म्हणताना तीळ अर्पण करणे, पूर्वजांना पाणी देताना त्यात तीळ छटाकणे, या दिवशी जेवणात तिळाचे पदार्थ खाणे, तिळगुळ, तिळाची खिचडी उपवासाची. सगळ्यात महत्त्वाचे, गरजूंना, ब्राह्मणांना ओंजळभर तीळ दान करणे. देवस्त्री म्हणाली, माई, हे 6 उपाय जो करेल त्याला कधीच अन्नाची कमी भासणार नाही. आणि हो, या दिवशी अन्नदान, वस्त्रदान यालाही खूप महत्त्व आहे. काकूबाईंनी हे सगळं ऐकून घेतलं. त्यांनी दार उघडलं, त्या देवस्त्रियांचं दर्शन घेतलं आणि मग तिथेच वैकुंठात काकूबाईंनी हे षटतिला एकादशीचं व्रत पूर्ण भक्तिभावाने केलं. त्यांनी आपल्या सोन्याच्या महालातील काही भाग आणि तिथे उपलब्ध असलेले तीळ, जे विष्णूंच्या कृपेने तिथे प्रकट झाले होते, दान केले. आणि काय आश्चर्य! जेव्हा काकूबाईंनी व्रत पूर्ण केलं, तेव्हा त्यांच्या रिकाम्या अन्नाच्या कोठारात अचानक हालचाल झाली. त्यांनी जाऊन पाहिलं तर काय? जी भांडी रिकामी होती ती आता सुग्रास अन्नाने भरलेली होती. कोठार धान्याने तुडुंब भरलं होतं. तीळ आणि गुळाचा सुगंध दरवळत होता. काकूबाईंचे डोळे पाणावले. त्यांनी मनापासून विष्णूचे आभार मानले. त्यांचा लोभ आता संपला होता आणि त्या जागी समाधान आलं होतं. मंडळी, कशी वाटली कथा? ही फक्त एका म्हाताराबाईची गोष्ट नाहीये. हा आरसा आहे. आपण सगळेच त्या आरशात स्वतःला पाहू शकतो. तुम्ही म्हणाल, ताई, आमच्याकडे सोनं नाही, महाल नाही, आम्ही काय दान करणार? अहो, यासाठी मला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची एक गोष्ट आठवते. एकदा तुकाराम महाराजांना कोणीतरी उसाची मोळी दिली. महाराज घरी निघाले. वाटेत त्यांना लहान मुलं दिसली. महाराजांनी विचार केला, माझी मुलं घरी आहेत, तशीच ही देवाची मुलं आहेत. त्यांनी एक एक ऊस वाटायला सुरुवात केली. घरी पोचेपर्यंत त्यांच्या हातात फक्त एकच ऊस उरला होता. त्यांची पत्नी आवली, जी संसाराच्या तापामुळे त्रस्त होती, ती हे पाहून चिडली. अहो,
मुलं ऊसाची वाट बघतायत आणि तुम्ही एकच ऊस घेऊन आलात? काय करावं तुमच्या या उदारपणाचं? रागाच्या भरात तिने तो ऊस तुकोबांच्या पाठीत मारला. कडाड! ऊसाचे 2 तुकडे झाले. तुम्ही आम्ही असतो तर काय केलं असतं? भांडलो असतो. पण तुकोबा काय म्हणाले? ते शांतपणे हसले आणि म्हणाले, बरं झालं आवली. देवाची किती दया बघ. मला ऊसाचे 2 तुकडे करायचे कष्ट पडले असते ते तू वाचवलेस. आता 1 तुकडा तू खा आणि 1 मी खातो. ही वृत्ती, ही सकारात्मकता आणि हे समाधान म्हणजे खरी श्रीमंती. दान करायला खिशात पैसा लागत नाही, तर मनात मोठेपणा लागतो. षटतिला एकादशीच्या दिवशी काय संकल्प कराल? 1. सकाळी लवकर उठा, पाण्यात तीळ टाकून स्नान करा. 2. कोणाशीही खोटं बोलू नका, रागवू नका. 3. तुमच्या क्षमतेनुसार, भले मूठभर का असेना, तीळ आणि गुळाचं दान करा. एखाद्या भुकेल्याला वडापाव खाऊ घाला किंवा एखाद्या कुत्र्याला बिस्किट द्या. 4. आणि मुखाने सतत देवाचं नाव घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. लक्षात ठेवा, काकूबाईंनी माती दिली तर माती मिळाली. तुम्ही प्रेम द्याल तर प्रेम मिळेल. अन्न द्याल तर अन्न मिळेल. चला तर मंडळी, आजच्या या पवित्र दिवशी आपण आपल्या मनातला लोभ, द्वेष आणि कंजूसपणा काढून टाकूया. त्या जागी प्रेमाचे आणि भक्तीचे तीळ पेरूया. म्हणजे आयुष्यात सुखाचा गूळ नक्कीच मिसळेल. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहते. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. काय माहिती, कोणाला याची गरज असेल? कोणाच्या तरी मनातला मातीचा ढेकूळ वितळून तिथे सुवर्ण निर्माण होईल. हे पुण्य तुम्हालाही मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सुंदर कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि मुखाने सतत घेत रहा राम कृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.